सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. काय रे, भूक लागली बाई तुला? जेवायला देऊ? बर, आज तू पप्पाच्या ताटात खा. वाढ लवकर, कामाला जायला उशीर व्हायला लागला आधीच. वय वय देते. आज मी तुमच्यासाठी कडक नवे बनवले आहेत. घ्या. इकडे बर, पगार कधी होणार आहे तुमचा? बघू, सांच्याला का मालकाकडनं उचल घेतो का? ते काय आहे ना, बाळूला कापडं घ्यायची होती बाजारातून. लई दिवसांपासून म्हणतोय. आणि पिशवी कुठे ठेवलीस माझी? तिथंच आहे बाहेर. जा बाळू, जा पिशवी घेऊन जा. उठ. जाऊ का म्या सांच्याला येतो. जीव भरतो. बर, बघू मालकानं उचल आणि दिल्यावर. जेवढं सांगितलं आहे तेवढं लक्षात ठेवा. होय. अरे माझा राजा, अजून काय देऊ आहे तुला? घे पाणी घे. आता तुझ्या बाला बोलली आहे मी तुझ्या नवीन कापडांबद्दल. आज रात्री त्याला घेऊनच जाते का नाही बघ बाजारात. तुझ्यासाठी लाल पिवळी हिरवी सगळ्या रंगाचे कापड घेऊन येते का नाही. चल, खाऊन घ्यायचं हा हे, आणि माझ्या शेजारी झोपायला यायचं. इकडं तिकडं उंडगायचं नाही, समजलं? मी जे सांगल तेच करायचं. आता मी माझी काम करते आहे, थोड्या वेळाने झोपायला येणार आहे, तर माझ्या शेजारी गपचूप गुमान झोपायचं. चल खाऊन. हे बघ बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगते. एक होता राजा, आणि त्या राजाला होत्या 5-5 राण्या, आणि प्रत्येक राणीमध्ये एक एक गुण होतं बघ. कोण दिसायला सुंदर होतं, कोण गायला छान होतं, कोण तलवारबाजीमध्ये पारंगत होतं. अगं काय नाही रे बाळा, ते कोष्टी होतं. ये तर त्या राण्यांमध्ये एक एक गुण होते बघ, आणि तो राजा सगळ्यात जास्त त्याच्या बारक्या राणीवर प्रेम करायचा. पण ती बारकी राणी तुकाराम, ए तुकाराम, ए तुका. हो, कोण आहे आणि काय पाहिजे तुम्हाला? तू काय का? आता ते घरात नाहीत, कामावर गेले. काही निरोप असेल तर सांगा मला, मी सांगते त्यांना. काय जरा रानात न्याच होतं पाखराकडे राखणीला. बर बर.
सांगा मी आलो होतो म्हणून. अरे तुका इकडे काय करते? आणि मी घरी उडकाय गेली. का मला गेलतो मालकाकडे. आणि बायको मधली घरात नाही ती कुणीकडे गेला होता? मालकाकडे उचल घेतल्या म्हणून गेलो होतो माळ्यावर. चल येतेस का माळ्यावर? मालकाची उचल पेटली तरच मालक सोडल, त्यावर काय सोडायला नाही. होय, नाही जमणार का? झोपलो होतो बाळा. पप्पा दुपारी मम्मीच्या अंग कोष्टी होता. काय कोष्टी
पप्पा काही मम्मीच्या अंगावर कष्ट होतं बघा.